ऍक्सिडेंटल इन्शुरन्सवर जो तुम्हाला परतावा मिळायचा म्हणजे ऍक्सिडेंट झाला आणि त्यातून जर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीनं जो काय तुमचा इन्शुरन्स असेल तो दिला, तर अनेकदा हे खटले अनेक वर्ष चालतात, 5-5, 7-7 वर्ष चालतात. त्यानंतर मग तो पैसा मिळतो आणि मग त्यावर जे व्याज होतं 5 ते 7 वर्षातलं, ते व्याज हे या कंपन्या तुम्हाला परत करतात. पण त्या व्याजावर टॅक्स लागत होता. तो टॅक्स आता सरकारनं काढून टाकलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर ऍक्सिडेंट होऊ नये, पण जर ऍक्सिडेंटल केस एखादी तुमच्या घरात घडली आणि त्यातून जर इन्शुरन्स रूपाने येणाऱ्या पैशावर तुम्हाला व्याजही मिळालं, तर त्या व्याजावर वजावट होणार नाही. अन्यथा 5-1 लाख रुपये मिळायचे, त्यातले साधारण 1 लाख रुपये टॅक्स रूपाने निघून जायचे आणि मग कुटुंब जे होरपळलेलं असतं त्याच्या हाती काहीच राहायचं नाही. अखेरीस सरकारनं यावरचा इन्कम टॅक्स हा काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निश्चितच दिलासादायक अशी बाब आहे. याचा फायदा हा अत्यंत सर्वसामान्य नागरिकांना होताना आपल्याला पाहायला मिळेल. इतकंच नाही तर मेडिकल इन्शुरन्स संदर्भातले जे प्रावधान होते त्यामध्येही काही प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला गेलेला आहे. मात्र मेडिकल इन्शुरन्सचा जो ईएमआय असतो त्यावर तुम्हाला डिडक्शन मिळेल अशी अपेक्षा होती. मेडिकल इन्शुरन्सवर अतिरिक्त डिडक्शन्स मिळालेले नाहीत. त्यामुळे न्यू रिजिममध्ये तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा बेनिफिट्स मिळणारच नाही आहेत आणि जुन्या रिजिममध्ये जो साधारण 35,000पर्यंतचा तुम्हाला वजावट मिळत होती ती वजावट न मिळता ती कायम राहील. ती वाढवून तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीये. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. बघत रहा ब्लॅक अँड व्हाईट.